प्रेक्षक हो, आपण पाहता थेट वार्ता आणि मी राजेंद्र झेंडे. आजचा विषय अत्यंत महत्वाचा, कारण हा विषय आहे ओळखीचा, इतिहासाचा आणि स्वाभिमानाचा. पाली भाषा आपल्या वारशाची किल्ली. होय, आपण आज बोलणार आहोत त्या भाषेबद्दल जिच्यात बुद्धांचे विचार आहेत, जिच्यात धम्माचं सत्य आहे आणि जिच्यात भारताचा प्राचीन बौद्ध वारसा सुरक्षित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पाली भाषा ही बौद्ध भारताची गुपिते उकलण्यासाठी अत्यावश्यक अशी किल्ली आहे. प्रेक्षक हो, ही केवळ भाषा नाही, हा आहे इतिहासाच्या तिजोरीचा पासवर्ड. भाषा हरवली की ओळख हरवते. प्राध्यापक विजय मोहिते म्हणतात, जगातील कोणत्याही समाजाला गुलाम बनवायचे असेल तर पहिल्यांदा त्याची भाषा हिसकावली जाते. कारण भाषा हरवली की इतिहास हरवतो, संस्कृती हरवते, ओळख हरवते आणि शेवटी संपूर्ण समाज गुलाम बनतो. उदाहरण आपल्या समाजात दिसतं. एकेकाळी बौद्ध भारतातील प्रत्येक गोष्ट पाली भाषेत होती, परंतु कालांतराने भाषा नाहीशी झाली आणि भारत बौद्धत्वाकडून ब्राह्मणवादाकडे ढकलला गेला. पाली भाषा म्हणजे स्वतःकडे परत जाण्याचा मार्ग. पाली भाषा शिकली तर बुद्धाचा मूळ संदेश समजतो. इतिहास स्वतः संशोधनातून ऐकता येतो. ग्रंथांचा अर्थ इतरांच्या माध्यमातून नव्हे, स्वतः समजू शकतो. ही केवळ भाषा नाही, हा मानसिक क्रांतीचा मार्ग आहे. हा गुलाम मनातून स्वतंत्र विचाराकडे प्रवास आहे. आज अनेक विद्यापीठं, संशोधन संस्थाने आणि अभ्यासक पुन्हा पाली भाषेचा प्रसार करत आहेत. कारण त्यांना समजलं आहे की बुद्धाशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण आहे आणि बुद्धाशिवाय पाली भाषा अपूर्ण आहे. जर आपणास आपला इतिहास जाणायचा असेल, आपली मुळे समजून घ्यायची असतील, खरा भारतीय बौद्ध वारसा पुन्हा जगासमोर आणायचा असेल, तर आता वेळ आहे पाली भाषेकडे पुन्हा वळण्याची. पाली भाषा शिकणे म्हणजे फक्त शब्द शिकणे नाही, तर भारताचा विसरलेला स्वाभिमान पुन्हा जागवणे आहे. आपण पाहत होता थेट वार्ता. जर हा विषय महत्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, मी पाली भाषा शिकणार. धन्यवाद.